Good evening, everyone. Good evening, good evening. Very good evening to all dear students. शुभ सायंकाळ सर्वांना. तर आज आपण पाहणार आहोत पेपर क्रमांक 10 याचे गणित विषयाचे विश्लेषण. ठीक आहे. तर गणित विषयाचं पेपर सोल्युशन मॅथ या विषयाचं पेपर सोल्युशन आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या. आणि ज्यांना सांगायचंय त्या विद्यार्थ्यांनी हँड रेस करून सुद्धा उत्तर देऊ शकतात. ठीक आहे. चला, आले का सगळे? येत आहेत एक 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 एक. हम्म. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. चला, थोड्या वेळात दिसेल, थोडस थांबा. धन्वंतरी, दिघे, थोड्या वेळात स्क्रीन दिसणार जेव्हा मी तुम्हाला सांगणार की आता पहा स्क्रीन दिसते का. ठीक आहे. चला, आता बघा, या पेपरमध्ये सराव पेपर क्रमांक 10 मध्ये टॉप 3 विद्यार्थ्यांना मी आज पेपर सोल्युशन द्यायला सांगणार आहे. ठीक आहे. आता असंच चालणार, जे टॉप 10 टॉप 15 ज्यांना आउट ऑफ आहेत मॅथ मध्ये त्यांचा माईक ऑन करून मी तुम्हाला एक्सप्लेन करायला लावणार, कारण की ते तितके विद्यार्थी घडलेले आहेत आणि ते कसं बोलतात हे इतरांना पण दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही असं बोलायला पाहिजे, तुम्ही अशी उदाहरणं तुमच्याही जे कल्पना आहे, ठीक आहे, सोडवण्याची जी वृत्ती आहे तशी तुमची घडली पाहिजे याच्यामुळे. सो या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स आहेत अक्षरा बोरकर या विद्यार्थिनीला, नंतर अनन्या शिंदे आणि त्यानंतर आहे यशस्वी बांगर. ठीक आहे. तर काय करायचंय, तुम्ही तिघींनी पटकन हँड रेस करायचं आहे. अक्षरा बोरकर, चला, आउट ऑफ आहे तुला, त्याच्यामुळे तू द्यायची आहेत आजच्या प्रश्नांची उत्तरे. ठीक आहे. आणि इतरांनाही सांगायचे की कशा पद्धतीनं सोडवले. चला, करा हँड रेस. अक्षरा बोरकर, चला, तुम्ही आलेले आहेत, पटकन हँड रेस करून आन्सर करायचं. अक्षरा बोरकर, येस. आवाज येतोय माझा? हॅलो मॅम. आवाज येतोय? हो मॅम. ओके, चला, रेडी आहे का मग उत्तर सांगायला बेटा? हो मॅम. ठीक आहे. चला, सांगा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. बघा, प्रश्न दिसतोय ना सगळ्यांना? मॅम स्क्रीन खूपच मोठी दिसती. आडवा कर ना मोबाईल बाळा. मोबाईल आडवा करा. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसून जाईल. व्यवस्थित माझ्यासारखा प्रश्न आणि स्क्रीन मोठी दिसते. चला, दिसली का? नाही मॅम. असं कसं होईल? सगळ्या विद्यार्थ्यांना दिसते, तुला कसं काय दिसत नाही बेटा? बहा मॅम एकदा. मॅम सांगू का आता? हो, सांगा. मॅम 608 रुपयांत 19 वह्या, तर 2 डझन वह्यांची किंमत किती? आता विचारला आहे, तर आपल्याला 1 डझन वह्यांची किंमत काढून घ्यायची आहे. मग मॅम 608 ला 19 ने भाग द्यावा लागेल. बर, मग किती आलं उत्तर तुझं? तर उत्तर 32 आलं. बर, मग ही कशाची आली किंमत? 32 ही कशाची आली किंमत बेटा? 1 डझन वह्यांची. 1 डझन वह्यांची 32 आली किंमत. मग 2 डझनची काय येणार? तर गुणवले 2 केलं की येणार का? नाही मॅम, नाही मॅम. 32 काढून घेतला आणि एका डझनात 12 नग असतात. 12 नग असतात, तर मग 2 डझनची काढून घ्यायची आहेत, म्हणून 12 गुणिले 2 केलं.
12 गुणिले 2 केलं. हा, वाजून आणि 24 आला मॅम. आणि मॅम 32 गुणिले 24 केलं. आता येणार 768. करेक्ट. पण एवढं आढेवडे असा रस्ता घेण्यापेक्षा सरळ साधा सोपा रस्ता तुम्हाला मी सांगते बघा कसं करायचं. त्रैराशिक मांडणी नगरात 608 रुपयात 19 वह्या आहेत. आपल्याला 2 डझन वह्यांची किंमत सांगितली आणि 2 डझनात 24 वह्या असतात. म्हणून वह्यांखाली वह्या आणि किमतीखाली किंमत मांडून अशा पद्धतीचा वापर करायचा. कॅन्सलेशन करून तुमचं फायनल आन्सर येणार 768 रुपये. ठीक आहे, आलं लक्षात? बघा, 19 एक 19 आणि 19 त्रिक 57 आणि 19 दोन्ही 38. मग 32 गुणवले 24 केलं की तुमचं काय आलं होतं 768 रुपये. ही पद्धत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी मोठी संख्येचं सूत्र वापरायचे. सांगा मोठी संख्येचं सूत्र. मोठी संख्या बरोबर काय सूत्र अक्षरा? बोला बोरकर. स्क्रीन दिसत नाही. तुम्ही बोलत राहायचे कारण की तुमचाच माईक ऑन केलेला आहे बोलण्यासाठी. बोला. मोठ्या संख्येचं सूत्र S अधिक D छेद काय म्हटली? S अधिक D छेद 2. x अधिक d छेद 2. S. येस. हा. बर. बर. याच सूत्रानं काढलं का दुसऱ्या मेथडनं काढलं? सूत्रानं. बोला अक्षरा. मॅम त्या दोन्ही यांची बेरीज केली मॅम. पण सूत्रानुसारच काढलं असेल ना तो? हो मॅम. बघा मोठी संख्येचं सूत्र आहे बेरीज अधिक फरक भागिले 2. हो मॅम, मग तेच सूत्र इंग्रजीत त्याला म्हणती. आलं ना लक्षात? तू इंग्लिश मिडियमला आहेस का मराठी मिडियमला आहेस? तीच आहे पण मी इंग्रजीत लिहून घेतलं होतं. मी कधी इंग्रजीत लिहून दिलं होतं तुम्हाला? आमचे क्लास शाळेत पण घेतात तर त्या सरनं ट्रिक मध्ये सांगितलं होतं. मग ही ट्रिकच आहे ना. सम प्लस डिफरन्स डिवायडेड बाय 2. यस मीन्स सम अँड फरकला डिफरन्स असं म्हणतात. तर डिफरन्सचा डी घेतलेले. चला पुढं. मॅम आणि त्या दोन्ही याची बेरीज करून घेतली मी. बरोबर. शांत बसते. 2 अधिक 2 4, 1 अधिक 1 2, 6 6 12, 8 चाल 1 8 8 16 आणि 1 17, 8 चाल 1 9 1 10, 2 अधिक 1 3. चला बेरीज बघा. 3,07,224. याला 2 न भाग द्यायचा. मग बेक बे बेक बे बेपंच 10 बेत्रिक 6 बेसक 12 बेक बे आणि बेदोनी 4. सो फायनल आन्सर 1,53,612 हे येणार. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण. 105,055 अंकातली अतिशय सोपा प्रश्न पाठ पहिल्यामधला हा प्रश्न आहे तुमच्या समोर. या ठिकाणी मी तुम्हाला हलाको ही पद्धत शिकवलेली आहे. ठीक आहे. हलाको म्हणजे काय? हजार, लाख, कोटी. ठीक आहे. मग या ठिकाणी को पद्धतीनुसार याचं तुम्ही छान मस्त असं आन्सर काढू शकता. ठीक आहे. खेळत बसू नका. काही विद्यार्थी इतके सांगून सुद्धा ऐकत नाहीत. काहीतरी हातात वस्तू घेतात आणि वारंवार खेळतात. तर ह्याचा तोटा त्यांना होणार आहे हे आता लक्षात येत नाही. पण किती वेळेस सांगितलं, माणूस एकदा सांगेल दोनदा, पण त्या कळणाऱ्याला लक्षात आलं पाहिजे की खेळण्यात आपण क्लास करतोय. इकडं तिकडं लक्ष देऊ नका. काही वस्तू हातात असली तर ती क्लास सोडून त्या लक्ष वस्तूकडे असतं. तर हे तोटा तुमचा आहे बाळांनो. जे खेळतायत ना त्यांचं आहे. सगळेच खेळत नाहीत. फार प्रामाणिक मुलं आहेत, अभ्यास व्यवस्थित करतात. फार काही असे असतात की सांगून सुद्धा ते ऐकत नाहीत. आता बघा कोणत्या प्रकारात तुम्ही म्हणता, स्वतःला प्रश्न विचारा.
आणि आलेली जी वेळ आहे, संधी आहे, ती अमूल्य आहे, अनमोल आहे, ती परत येणार नाही, हे लक्षात ठेवा बाळांनो. पाचवी फक्त एकदा, पाचवीतच तुम्हाला ही परीक्षा देता येते. त्याच्यामुळे ही संधी चुकवायची कुणीच नाही. व्यवस्थित प्रामाणिकपणे अभ्यास करत राहा. बघा, एकक, दशक, शतक, हजार, लाख, कोटी असं तुम्हाला हा तक्ता मी सांगितलेला आहे. इथं सांगितलं 105,000. ठीक आहे, हजारापर्यंत तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचंय. ठीक आहे, मग 105 तुम्हाला या पद्धतीनं संख्या मांडायची आणि पुढे 55 सांगितले. या पद्धतीनं तुमची ही संख्या तयार होणार 105,055. गट वाचन पद्धतीमध्ये हे प्रश्न मोडतो. तर या ठिकाणी तुम्ही 00 लिहू शकता. तू पाडशील बरं का हे. बस ना. चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. क्लास करत असताना क्लासच करायचं, इकडं तिकडं नाही फिरायचं. क्लास करायला फिरायला लागलात हे बघा. चला पुढचा प्रश्न पहा. जर 123 गुणिले 36 बरोबर 4428 तर 44.28 भागिले 12.3 चा भागाकार किती सांगा. ऑप्शन नंबर ए. सांगा कसं काढलं. 3.6. मॅम 44.28 छेद 12.3 केलं मॅम. आणि वरचा तो दशांश चिन्ह आहे ना, तो 2 अंकांनी उजवीकडे सरकवला, म्हणजे काढून टाकला. बर, वरचा ना. हा हा, तर मग खाली एक शून्य येणार. आणि त्याने त्याला भाग दिला. मग 1230 चा पाडा तयार केला का तू. नाही मॅम, मी गुणाकार करून केलतो. हो ना, मग गुणाकार म्हणजेच पाडा ना. हो मॅम. मग करा. थांबा मॅम. असं करण्यापेक्षा तुम्हाला मी टेक्निक छान सांगितली, ती लक्ष द्या. बघा, जरचं वाक्य आधी लिहायचंय आणि त्याला तर मध्ये रूपांतर करायचंय. ठीक आहे, 4428 भागिले 123 बरोबर 36. आता आपल्याला काय सांगितलंय, 12.3. मग इथला हा डेसिमल पॉईंट दशांश चिन्ह जे आहे ते आपल्याला डावीकडे सरकून घ्यायचंय. वरचं सुद्धा एक घर डावीकडे सरकणार. वरती संख्या आली 442.8, खाली 12.3 बरोबर या ठिकाणी 36 ऍज इट इज. आता वरची अंशातली संख्या पाहिली असता इथे 44.28 आहे. मग या ठिकाणचा आपण पॉईंट सरकून घ्यायचा आहे, पण इथे चेंज करून जमणार नाही, कारण की जशी संख्या हवी होती आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि या दोघांचा संबंध बघायचा कशाचा आहे, भागाकाराचा. म्हणून इथला पॉईंट सुद्धा एक घर डावीकडे सरकणार. ठीक आहे, कारण की तुम्हाला इथं नाही चेंज करायचं, पण तुम्ही इथं करू शकता ना. आणि इथं चेंज करण्यासाठी या दोघांचा संबंध पाहायचा. भागाकाराचा असेल तर समान दिशेने पॉईंट सरकतो, गुणाकाराचा असेल तर विरुद्ध दिशेने पॉईंट सरकत असतो. हे लक्षात ठेवा बाळांनो. या पद्धतीनं झटपट उत्तर काढायचं आहे. अतिशय सोपी टेक्निक यूज करा. पुढचा प्रश्न, 33 ला कोणत्या संख्येने भागल्यावर भागल्यावर 55 येईल सांगा. 3/5 नाही. काय म्हटली. 5 नाही, हे लक्ष दे. चला बोला. मॅम 3/5 नाही. का बरं. कसं केलं, पद्धत सांगा. मॅम मी आधी केलं 33/x बरोबर 55. पुन्हा 33 बरोबर 55 गुणिले x. त्यानंतर आणि मग
समीकरण पुन्हा मांडून x ची किंमत काढायची आहे ना, हम्म. तर मग 33 x बरोबर 33/55. 33/55 बरोबर x. 11×3 = 33 आणि 11×5 = 55. सो फायनल आन्सर 3/5. करेक्ट. गुड. पुढचं उदाहरण पहा. अतिशय सोपं असं आलेखाचं उदाहरण तुमच्या समोर आहे बाळांनो. सर्वाधिक पिकवलेल्या धान्याचं उत्पादन किती क्विंटल आहे? तर या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्या. मॅम प्रमाणे 1 सेमी बरोबर 50 किलोग्राम असं दिलेलं आहे तुम्हाला. मग तुम्हाला सांगितले सर्वाधिक कशाचं उत्पन्न झालेले सांगा? ज्वारीचं. किती? 300 किलो. म्हणजे 3 क्विंटल. करेक्ट. कारण की 1 क्विंटल बरोबर 50. 50. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. क्विंटल म्हणजे 100 किलो. आणि त्याच्यामुळे काय येणार आहे आन्सर? ऑप्शन नंबर 3 क्विंटल. 300. 1.20 ला व्यक्त करता येते. मॅम हे गणित मी पर्यायापासून सोडविले होते. शेवटच्याच पर्यायापासून. पर्यायकट पद्धतीचा वापर करून? नाही मॅम, पर्यायापासून. पर्यायापासून कसं? मॅम तिथं दिलं शेवटचा पर्याय 1.1/5 आहे ना, तसं केलं. 5 गुणिले 1. 5 अधिक 1 6. 6/5 असं. 6/5. त्याला 5 ने 6 ला भाग घातला. तसं चालेल. तसंही केलं तर पण तुम्हाला सरळ करता येतात. एक पूर्ण ऍज इट इज राहणार आहे. ठीक आहे. मग इथं पॉईंटच्या पुढे 20 आहेत आणि छेदात काय येणार? आता इथं पॉईंटच्या पुढे 2 स्थळ आहेत म्हणून एकावर 2 शून्य आले. काटाकाटी करायची. बेक बे बे पंचे 10 असो. 1.1/5 असं तुमचं फायनल आन्सर असणार. चला पुढं. 180 चे एकूण अवयव किती? पाडा. 180 चे अवयव सांगा. 1 गुणिले 180 तर 100% फिक्स आहेच. पुढं 2 गुणिले 180. 2 गुणिले 180. नाही मॅम, थांबा मॅम. थांबले बोला. 90. करेक्ट. 90. 3 गुणिले 60. 6 गुणिले 30. 6 गुणिले 30. डायरेक्ट 6 गुणिले 30. पुढं 9 गुणिले 20. पुढं आणि 18 180. 18 गुणिले 180. 18 गुणिले 10. झाले का? नाही मॅम. 20 गुणिले 9. मॅम थांबा. 10 गुणिले 10 गुणिले 18. 10 गुणिले 18. 10 गुणिले 18. 20 गुणिले 9. 30 गुणिले 6. तसं पाडूच नको. हे सगळे रिपीट यायला लागलेत ना. तू सांगतेस ना 10 गुणिले 18, 20 गुणिले 9, 30 गुणिले 6, 60 गुणिले 3, 90 गुणिले 2. हे आले ना. तुझे याच्या व्यतिरिक्त सांगायला कोणते आहेत? याच्या व्यतिरिक्त 9 झालं. अ 15. काय 15?
पंधरा अवयव. 15 नुसता एक अवयव जमेल का आपल्याला? गुणिले 12. 15 गुणिले 12. हा, मग झाले का आता? नाही मॅम, थांबा. चार राहिले तर 22. बघा बघा. होते ना. मॅम 15 गुणिले 12 झाल्या. झाले ना वाटतं. तसं अक्षरा काय केलं? याच्यामध्ये तुझे 4 आणखीन अवयव राहिले, ते म्हणजे 4 गुणिले 45 आणि दुसरा जोडी पेअर 5 गुणिले 36. आता होतात सगळे मिळून 18 अवयव. ठीक आहे, हे विसरू नका, फार सोपं आहे. 1 2 3 4 पटीत आहे का बघायचं, पुन्हा 5च्या पटीत आहे का. 5ला तर तुला द्यायला 5ची कसोटी काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असते त्या संख्येला 5 तुला तू द्यायला पाहिजे होता ना मग. 5 कसोटी पाठे कसोटीचा वापरच केला नाही, कसं होणार मग? उत्तर येतं 18. चला, ज्यांचं चुकले आलं नाही अडखळीत अशांनी लिहून घ्या. सांगा आता हे उदाहरण. बोला. चला बोला. गीता एक काम 18 दिवसात पूर्ण करते. गीता व सीता दोघी मिळून तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर एकटी सीता ते काम किती दिवसात पूर्ण करेल? सांगा, कसं काढलं याचं उत्तर? बोला अक्षरा. येतंय का? काय झालं? नाही, व्यवस्थित पेपर मन लावून सोडवायचा आहे. बोला, माईक का कट व्हायलाय तुझा? मॅम, बोला, सांगा. स्क्रीन दिसत नाही. दिसली का आता? नाही मॅम. बोला. मॅम, मॅम आधी केलं. गीता एक काम 18 दिवसात पूर्ण करते. 18 म्हणजे 1/18. हा, वजा 6 म्हणजे 1/6. वजा 1/6 असं. नाही मॅम, थोडं चुकलं. नाही, चुकलं. चला, कसं मग? थांबा मॅम. तिथं मी केलं आधी 1/6 वजा 1/18. बघ हा. नाही. अधिक हम्म 1/x धरलं मी. काय एक्स धरलं? किती दिवसात पूर्ण करेल त्याला. बर. हा,
बरोबर 1/6. बरोबर 1/6. हा. आणि तो 1/x होता ना. 1/x कुठं होता? हा. x बरोबर बरोबर 1/x घेणार का x घेणार? काय घेणार? x x x फक्त. हा. 1/x 1/x. हा. बरोबर हा. 3/18 वजा 1/18. नाही नाही, 1/6 वजा 1/18. असं का केलं? मॅम मला शाळेत तसंच सांगितलं, मग मी पण नियम काय असेल ना, मी सांगितले ना इथं. अशाच पद्धतीचा हा तिसरा प्रश्न आहे आपल्या सिरीज मधला. मग मॅम ते पुरुषच्या खाली पुरुष लिहायचं. कुठे इथं पुरुष दिसायला? पुरुष म्हणजे स्त्रिया स्त्रिया. हा. मॅम मी सांगितले तशाच पद्धतीने काढलं होतं मी. बर, याच्या पुढची स्टेप कर. हा. करा पुढची स्टेप. मॅम हम्म. हॅलो. बोल ना. मॅम ते स्क्रीन दिसत नाही. असं कसं? तुलाच कशी दिसत नाही? सगळ्यांना दिसायलीच की बाळा स्क्रीन. आता आणि 1/6 वजा 1/18 ची वजाबाकी कर. सांग काय येते ती. 1 थांबा मॅम. मॅम हम्म. स्क्रीन बरोबर दिसत नाही आणि फक्त माईकचं चिन्ह दिसतंय आणि ते बंद झालेलं दिसतंय. नेटवर्क मध्ये बस ना, म्हणजे दिसेल तुला. थांबा मॅम. मला फक्त वजाबाकी सांग तू. स्क्रीन नको दिसू देऊ. तुझ्या वहीत वजाबाकी कर आणि सांग कशी करायची ते. मॅम 1/x बरोबर हम्म. 3/18 वजा 1/18. 3/18 वजा 1/18. काय केलं इथं? पुन्हा 1/x s बरोबर 1/? s x x हा. बरोबर हा. 3/18. पण या स्टेपला काय केलं? ते तुम्ही काय काय म्हणतो आपण? समान छेद करून घेतला आणि समान छेद येणार 18. 6 एक 6 6 दोन्ही 12 6 त्रिक 18 18 एक 18 एक 18. 3 वजा 1 छेदामध्ये 18. दोन्ही समान छेदापैकी 1/3 वजा 1 बरोबर 2. मग एक बे 9 18 म्हणून ह्याचा व्यस्त करायचा. उत्तर आलं 9 दिवस. आता ह्याचं लक्षात घ्या. हे काय करायचंय? एक काम आहे, काम छेद दिवस. ठीक आहे. हे गीताचं काम काय असणार मग? ती एक काम 18 दिवस म्हणून 1/18 आलं गीता. दोघी मिळून तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात. आता गीताचं माहितीये, पण आपल्याला सीताचं माहितीये का? नाही, तिचं काढायचं म्हणून एक गृहीत धरलं आपण आणि बरोबर 1/6. कारण की दोघींचं मिळून म्हणून अधिकचं चिन्ह येणार. फरक असतं तर वजा आलं असतं, पण दोघीचं आहे काम आणि दोघीचं काम आहे म्हणून 1/6 बरोबर आलं. ठीक आहे. 1/18 अधिक 1 एक्स नाही लिहायचं इथं, 1/x लिहायचं, कारण की तिचे दिवस काढायचे आपल्याला. कोणाचे? सीताचे. म्हणून 1/x बरोबर 1/6 असं तुम्हाला मांडून उत्तर काढावं लागते. ठीक आहे. एक्सच म्हण लागले ना. हम्म. एक्सच म्हण लागले ना. मग बरोबर आहे ना. पण ही मांडणी जी आहे ती अशा पद्धतीने करावं लागते. डायरेक्ट ही प्रोसेस येत नसते. बरं. चला पुढं. प्रवीणने बाजारात एकूण 988 किलो भाजीपाला विकण्यास आणला. त्यापैकी 4/13 दुधी भोपळा आणि 5/13 रताळी आणि उर्वरित बटाटे होती. तर त्याने एकूण किती किलो बटाटे बाजारात विकण्यास आणले? थांबा मॅम.
थांबा 513 368 मॅम प्रवीणने बाजारातून एकूण 988 किलो भाजीपाला विकण्यास आणला आणि त्यांपैकी 413 दुधी भोपळा आणि 513 रताळे आणि उर्वरित बटाटे होते, तर त्याने एकूण किती बटाटे विकण्यास आणली? तर मॅम प्रवीणने बाजारातून एकूण 988 किलो भाजीपाला विकण्यास आणला होता आणि दुधी भोपळ्याचे वजन रताळ्याची किंमत 513 आहे. तर मग आंबा मॅम काय झाले? हॅलो मॅम, बोला. 988 चे 988 गुणिले 513 केले. 13 गुणिले मॅम 13 ने 988 ला भाग दिला तर उत्तर आलं 76. 76 गुणिले 5 केले 380 आले आणि उर्वरित भाजीपाला बटाटे होते आणि बटाट्याचे वजन काढण्यासाठी एकूण वजनातून दुधी भोपळा आणि रताळ्याचे वजन वजा करावे लागतील. तर मग दुधी भोपळा 1/4 413 413 थांबा मॅम, ती 413 काय उत्तर आलं? 4. मॅम याचे दुधी भोपळा 304 होता. हॅलो मॅम, बोला बोला, ऐकायला मी. 988 वजा 304 नाही 988 वजा मग मी केले गोल कंसात 304 अधिक 380. तर उत्तर आलं नाही कुठंतरी चुकले काहीतरी. अच्छा त्यांचं उत्तर आलं 684. 988 वजा 684 केले. 988 वजा 684 मग 600 नाही 500. एकाच प्रश्नाला 5 मिनिटं लागले. मॅम तिथे 280 आलं 280 तर तिथे आले 584 आणि 9तून 5 नाही राहू दे, आता लक्ष दे, समजून घे कसं सोडवलं काय माहिती तू. हे बघ, 988 एकूण भाजीपाला आहे, 413 अधिक 513 दुधी भोपळा आणि हे रताळे आहेत, उर्वरित आहेत बटाटे. दोघांचे छेद सारखे 9/13 काय आलं? दुधी आणि रताळ्यांचं फ्रॅक्शन. मग 13 मधून 9 वजा केले तर जो बटाटे आहेत ते बटाट्यांचं किती आलं उत्तर?
बटाट्यांचं 4/13 भागाले म्हणजे 4 भाग हे बटाटे आहेत. मग 13 भागात 988, तर तुम्हाला 4 भागात किती बटाटे हे कळेल. मग 4 गुणिले 988 भागिले 13. आता यापुढे काय करायचं तुम्हाला, तर काटाकाटी करायची. 988 भागिले 13 13 करायचं तुम्हाला. मग 13 एक 13, 13 सती 76. 91 आणि 13 सखी 78. मग 76 गुणिले 4 करा आणि तुमचं उत्तर काढा, जे की येणार 304. अशा आणि पद्धतीनं काढायचं असतं 1 मिनिटात उत्तर. नेक्स्ट पहा, प्रवीणने बाजारात हे झालेले पुढचं उदाहरण घ्या. एका कुटुंबातील चौघांचे सरासरी वय 20 आहे. एक बाळ जन्मल्यामुळे त्यांची सरासरी किती होईल सांगा. एका कुटुंबातील चौघांचे सरासरी वय 20 हम्म, आहे. हम्म, एक बाळ जन्मले, तर मग मॅम आधी मी काय केलं, हम्म, सरासरीच्या सूत्रानुसार म्हणजे 4 गुणिले 20 केलं आधी. हम्म, 80. हम्म, 80 ती आधी बाळ नव्हता ना, हम्म, तर मग त्यांची बेरीज आली 80. पुन्हा ते 5 जण झाले ना, हम्म, तर त्याला 5 ने भाग दिलेला. 80 भागिले 5, हम्म. तर आले 16. बघा, त्या बाळाचं काय वय काही नसणारच आहे ना, ते जन्मलंय. ठीक आहे. मग एकूण झाले 5 जण आणि मग या 80लाच तुम्हाला काय करावं लागेल, 5 ने भाग द्यावं लागेल. तेव्हा त्याची सरासरी येणार 16. पुढं 2 संख्यांचा फरक 15 असून त्यांचे गुणोत्तर 2:5 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती बोला. मॅम मला गुणोत्तर हा धडा येत नाही. मग हे उदाहरण कसं सोडवलंस? हे उदाहरण हम्म. मॅम सोडवलंच नव्हतं. मग काय केलं? हम्म. अंदाजे टाकलं होतं. अंदाजे टाकलं होतं. बर. थांबा मॅम, मग मी काढण्यात काहीतरी प्रयत्न करते. हे पण मग सोडवलं नसेल तू. मॅम मागचा प्रश्न दाखवा एकदा. हम्म. हम्म. सांगा. मॅम हम्म. आधी हम्म. मी केलं दोन संख्यांचा फरक 15 असून म्हणजे हम्म. आपल्याला दोन संख्या माहित नाही, हम्म. तर मग मी एक्स आणि वाय धरल्या त्या. हम्म. तर मग एक्स आणि वाय गृहीत धरून एक्स आणि एक्स वजा वाय बरोबर 15. हम्म. तर मग केलं एक्स छेद वाय बरोबर 2/5. हम्म. आणि मग पुन्हा दुसऱ्या याच्यावरून कळते एक्स बरोबर 2/5, वाय हे पहिल्या समीकरणात ठेवून बघू आपण. ठेवा. 2/5 वाय 2/5 वय असं. वाय म्हणजे मॅडम मधात रेषेच्या. तू तर म्हंटली हा समजला नाही, मग कसं काय सोडवायला प्रश्न? नाही मॅम, मी असंच काढून बघू लागले. बर सांग. x/y बरोबर 2/5. हा पुढं 2/5 वजा हम्म. एक्स बरोबर 15. हे असं 2/5 वजा x बरोबर 15 असं. नाही मॅम, तुम्ही ती वाय मी ह्या रेषे ती 2/5च्या मधातील रेष आहे ना, 2/5च्या हा इकडं हा तिथे. काय करायचं तिथं? अरे मॅम, ती 2/5 लिहिली नाही का? परत सांग. वाय बरं मॅम, जाऊ दे. 2/5 वजा हम्म. वाय हम्म. बरोबर
15. तर मग मॅम मी 2 5 आहेत ना, तिथं वजा y बरोबर 15. तर पुढच्या गणितात वजा 3/5 y बरोबर 15. तर मग मॅम y बरोबर 15 गुणिले वजा 5/3 आलं मॅम. आणि मग मॅम y बरोबर 25 आलं. वजा 25. मग x बरोबर 2/5 गुणिले वजा 25. तर आले वजा 10. तर मग 10 अधिक वजा 25. नाही, कसंही करून चालत नाही. तुम्हाला सांगितलेले ज्या तुम्हाला घटकात अडचण येते तर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ अवेलेबल करून दिलेले, तर रेकॉर्डेड बघून घ्या सांगितलेलं आहे. पण तुम्ही करत नाहीयेत, त्याला कोणी काहीच करू शकत नाही. तुम्हाला बघावं लागेल, मेहनत करावं लागेल, थोडासा अभ्यास करावा लागेल, तेव्हा तुम्हाला येणार. या प्रश्नाचं उत्तर असं काढायचं बघा, 2 संख्यांचा फरक 15 असून त्यांचे गुणोत्तर 2:5 दिलेले. मग फरक म्हटलं की काय करायचं असते, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. हे या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर दिले. गुणोत्तर दिले म्हणजे समानपट तुम्हाला काढून घ्यायची. मग 5x वजा 2x बरोबर 15 असं मांडायचंय. मग 5 मधून 2 गेले, 3x बरोबर 15. x ची किंमत काढून घ्या. 3×5 15. मग 5 x ची किंमत आली 5. मग आता तुम्हाला त्या 2 संख्यांची बेरीज करण्यासाठी आधी त्या 2 संख्या तुम्हाला काढून घ्यायच्यात. मग 5, आता हे बघा 2x आणि हे 5x. मग 2 गुणिले 5 आणि या ठिकाणी 5 गुणिले 5. 5 दुने 10 आणि 5 5 25. मग 25 अधिक 10 म्हणजे 35 तुमचं उत्तर आलं. ह्या त्या 2 संख्या 10 आणि 25. 2 संख्यांची बेरीज विचारली आणि ती येणार 35. सो फायनल आन्सर 35 आला. अशा पद्धतीने काढायचे. सांगा पुढचं उदाहरण. एका आयताच्या लांबी रुंदीचे गुणोत्तर 8:5 आहे, परिमिती 130 मीटर आहे, तर लांबी किती? बोला बोरकर, अक्षरा. काय झालं? चला लगेच माईक ऑफ करायचं नाही. 20 प्रश्न सोडवायचे तुम्हाला. पटकन हँड रेज करायचं. आता हेही गुणोत्तराचा प्रश्न आहे. हाही मनानं लिहिला का तू? अंदाजे लिहिला? चला करा हँड रेज. अक्षरा बोरकर. त्यानंतर अनन्या शिंदे. अनन्या शिंदे. तिसरी यशश्री बांगर. हा सांगा यशश्री. माईक ऑन होत नाही पण तुझा. हे विनाकारण हँड रेज टाकू नका रे. चला यशश्री. चला हे उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना सांगायचे आशानेच हँड रेज करा. विनाकारण काही जण हँड रेज करतात, मग व्यत्यय येतो. ठीक आहे. आर्यन, प्राची, शौर्य. नाही आता माईकच हँग झालेला आहे. एकाचाही माईक ऑन होत नाहीये. असो चला. लक्ष द्या, व्यवस्थित पेपर सोडवत चला. टाइम प्रॉपर घेत चला. आणि टाइम घेतलाय पण सोडवताना व्यवस्थित तुम्हाला टाइम पेपरला सुद्धा द्यायचा आहे. आता बघा या ठिकाणी एका आयताच्या लांबी रुंदीचे गुणोत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. परिमिती सुद्धा दिलेली आहे. मग 8x अधिक 5x
हे काय आहे, लांबी आणि रुंदी, आणि परिमिती दिली आहे. परिमितीचं सूत्र वापरूनच तुम्हाला याचं x ची व्हॅल्यू काढून घ्यायची, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग लांबी रुंदी कळाली. आता त्यानंतर 8 आणि 5 13, 13 x झालं. या ठिकाणी 130 भागिले 2 करा, किंवा 13 दुनी 26 x केलं तरी चालेल, तुमची मर्जी. बेक बे बेसक 12, एक उरला बेपंच 10, 65 बरोबर 13x. x ची व्हॅल्यू काढून घ्या. 13 5 65, x ची व्हॅल्यू येणार 5. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला काय विचारले, तर लांबी किती. मग आता तुम्ही लांबी काढू शकता. 8x म्हणजेच 8 गुणिले 5, 8 पंचे 40 मीटर ही तुमची लांबी येणार आहे त्या आयताची. ठीक आहे, असं तुम्हाला उत्तर काढून घ्यायचं. अतिशय सोपं, झटपट असं उत्तर निघतं. एका दुकानदाराने एका पुस्तकाच्या 5,000 प्रति रुपये 85,000ला विकल्या आणि त्याला रुपये 22,500 नफा झाला, तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती, असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी नफा बरोबर विकी वजा खकी हे सूत्र तुम्हाला वापरायचं या ठिकाणी. मग आता नफा किती झालेला आहे, तर 22,500. ठीक आहे, विक्री किंमत दिलेली आहे 85,000. तुम्हाला या ठिकाणी खरेदी किंमत काढायची म्हणून x गृहीत धरलं. आता खरेदी किंमत काढण्यासाठी ही जी खरेदी किंमत येणार आहे ती 5,000 प्रतींची येणार आहे, हे लक्षात ठेवा. मग 85,000 मधनं 22,500 वजा करा, तुम्हाला खरेदी किंमत भेटणार ती 5,000 प्रतींची भेटणार. ओके, लक्षात आलं का. मग 5 मधून 3 गेले, किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जशी काय करायची आहे, सबट्रॅक्शन वजाबाकी करायची, त्या पद्धतीनं तुम्ही करून घ्या. मग 8 मधून 2 गेले 6, म्हणजे 62,500 असं तुमची ही खकी येणार आहे. कॉस्ट प्राइस येणार आहे 5,000 प्रतींची. मग ही आहे 5,000 प्रतींची. कितीची, 5,000. तुम्हाला काय विचारले, प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती. मग 5,000ने भाग द्या ना. ठीक आहे, मग 0,0,0,0 कटले. आणखीन हा शून्य कटवायचा, तर हा डेसिमल पॉईंट मी एक घर डावीकडे सरकून घेतला. आता 5 ने भाग द्या. 5 1 5, एक उरला. 5 दुनी 10, 2 उरले. पॉईंट खाली पॉईंट, आणि 5 5 25, तो 12.5 तुमचं काय असेल, एका पुस्तकाची मूळ किंमत असणार आहे. ठीक आहे, आता पुढे पहा. एक जीप ताशी 90 किलोमीटर वेगाने 228 किलोमीटर अंतर किती वेळात पार करेल. आता या प्रश्नासाठी सुद्धा तुम्हाला अंतर बरोबर वेग गुणवले वेळ या सूत्रानं तुम्हाला उत्तर काढायचे. 90 किलोमीटर काय दिलेलं आहे, वेग दिलेला आहे. 228 किलोमीटर काय आहे, अंतर आहे. वेळ तुम्हाला काढायचा. आता दोन्ही पण किलोमीटर, किलोमीटर प्रति तास असे छान असे युनिट सारखे दिलेले आहेत आपल्याला, काही बदल करायची आवश्यकता नाही. मग 228 भागिले 90 करायचं, तुम्हाला लक्षात ठेवा. मग 0 कट करायचा, तर हा पॉईंट तुम्हाला एक घर डावीकडे सरकून घ्यायचा. मग 22.8 भागिले 9 करायचं तुम्हाला बाळांनो. 22.8 भागिले 9 करा. मग काय येणार, 9 1 9, 9 2 18, किती उरले, 4 उरले. पॉइंटला पॉइंट, 9 5 45, 3 उरले. ठीक आहे, मग आणखीन काय करावं लागणार तुम्हाला, 3चं बघा, 3ची आवृत्ती होणार इथं. 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 प्रत्येक वेळेस बाकी उरणार, आणि त्याच्यामुळे 3ची आवृत्ती होणार फक्त तुम्हाला 2.53 किलोमीटर, सॉरी तास असं उत्तर येणार. आणि यात 0.53 तासाचं तुम्हाला मिनिटात रूपांतर करायचं. हे 2 पूर्ण आहेत ना, मग हे 2 तास, पण हे 0.53 तासाचं मिनिटात रूपांतर करण्यासाठी 60 ने गुणावं लागतं, आणि म्हणून 2 तास 32 मिनिटं असं तुमचं फायनल आन्सर या ठिकाणी राहणार आहे. आता या ठिकाणी 53.53, ठीक आहे बघा, 0.53 गुणिले 60 केलं तुम्ही, तर तुमचं 31.8 येईल. ठीक आहे, 31.8 येईल. पण तुम्हाला अप्रॉक्सिमेट याचं उत्तर काय, आता इथं बघा, पॉइंटच्या उजवीकडे 8 आहे, तुम्हाला पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचे. मग 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर याच्यामध्ये अधिक 1 होतो, म्हणून इथं 32 झालेले. सो 32, 2 तास 32 मिनिट असं तुमचं फायनल आन्सर येणार. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. कोन मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो, तर कोन मापकाचा वापर हा कोन मोजण्यासाठी किंवा कोन काढण्यासाठी केला जातो, हे लक्षात घ्या. हे माहिती तुम्हाला अशा पद्धतीचं हे कोन मापक असतं. ठीक आहे, तुम्हाला सांगितलेले सुद्धा मी शिकवत असताना. पहा, एका खोलीची लांबी रुंदी दिलेली आहे 7.5 मीटर गुणिले 4.5 मीटर. 1.5 मीटर बाजू असलेल्या किती चौरसाकृती फरशा आपल्याला लागतील असं विचारलेले. तर 7.5 गुणिले 4.5 भागिले 1.5 गुणिले 1.5. आता हे सूत्रात मी मांडलेले, डायरेक्टली लिहिलेले.
एकूण फरशांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ. फरशी आहे चौरस आकृती म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ आणि खोली आहे आयताकृती म्हणून आयताचं क्षेत्रफळ. पॉइंट सरकून घ्या मस्तपैकी. पॉइंट सरकून घेतला तर या ठिकाणी 75 गुणिले 45 छेदामध्ये 15 गुणिले 15. बघा एक घर डावीकडे मग हा सुद्धा एक घर उजवीकडे तर हा सुद्धा एक घर उजवीकडे, एक घर उजवीकडे तर इथला सुद्धा एक घर उजवीकडे. पॉइंट सरकवून घेतलेला आहे. संख्या तयार झालेल्या आहेत. आता काटाकाटी करायची आणि उत्तर काढायचं. मग 15 1 15 15 5 75 15 1 15 15 1 45 5 गुणिले 3 5 3 15 असं तुमचं फायनल आन्सर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं उदाहरण पहा. 4 वस्तूंची विक्री किंमत ही 5 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. व्यवस्थित प्रश्न वाचायचा, समजून घ्यायचा आणि त्यानंतरच उत्तर काढायला सुरुवात करायची. 4 वस्तूंची विक्री किंमत ही 5 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. तर एक वस्तू विकल्याने दुकानदाराला होणारा नफा त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट आहे असं विचारलेलं आहे. 4 वस्तूंची काय? 4 वस्तूंची विक्री ही कशाच्या बरोबर आहे? तर 5 वस्तूंच्या खकी एवढी. ठीक आहे. मग खरेदी किंमत आपण सपोज करूयात 1 रुपयाला एक वस्तूची खरेदी किंमत. ठीक आहे. एक वस्तू 1 रुपयाला, मग 5 गुणिले 1 येणार आणि इथं 4 गुणिले विक्री किंमत. ठीक आहे. विक्री किंमत या ठिकाणी 5 गुणिले 1 5 आणि या ठिकाणी विक्री ऍज इट इज ठेवा. विक्री किंमत भागिले 4 करा. असंच ठेवा. त्याला तुम्ही दशांश पूर्णांकात कन्वर्ट करून घेतलं तरी चालतंय, काही हरकत नाही. 1.25 येईल. पण असंच ठेवायचं आपल्याला, कारण की अपूर्णांकात तुम्हाला आन्सर दिलेले आहेत. मग ही झाली विक्री किंमत. आता आपल्याला नफा बरोबर विकी वजा खकी हे सूत्र मांडून घ्यायचंय. मग नफा बरोबर विकी वजा खकी. नफा आहे तो काढायचा आपल्याला. विक्री किंमत दिलेली आहे 5/4 मांडून घेऊयात. खरेदी किंमत 1 आहे. मग समानछेद करून घ्या. 4 4 कटले 5 गुणिले 4 1 4 5 वजा 4 भागिले 4. मग 5 मधून 4 गेले 1 आणि छेदाला 4 आहे तसं. मग नफा किती आला? तर 1/4 आला. अशा पद्धतीनं तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे. सोपं आहे, छान आहे, मस्त आहे. चला पुढे. ज्यांचे जे एक्झाम्पल चुकलेले मिस्टेक झालेले त्यांनी ते लिहून घ्यायचेत, वहीत समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता छान असा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. एक आयताकृतीची लांबी तिच्या रुंदीच्या 9/4 पट आहे. 108 मीटर परिमिती असलेल्या चौरसाकृती कारंज्याच्या भागाने त्या जमिनीचा 1/4 भाग व्यापलेला आहे. तर त्या आयताकृतीची लांबी आहे. काय करावं लागेल आधी? तर आपल्याला बघा 108 मीटर परिमिती असलेल्या चौरसाकृती कारंज्याच्या भागाने त्या जमिनीचा 1/4 भाग व्यापलेला आहे असं सांगितलेले. आता तुम्ही जर आयत सपोज केला तर आयताची लांबी तिच्या रुंदीच्या 9/4 पट आहे. मग रुंदी आपण x धरूयात, लांबी 9x/4 येणार. ठीक आहे. जसं उदाहरण म्हटलं तसं आपण करून घेतो. तिथं जो स्क्वेअर आहे, जो चौरस आहे, त्याची परिमिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. चौरसाची परिमिती दिलेली 108 मीटर. यावरून तुम्ही बाजू काढून घ्या. 108/4 करा. 4 1 4 4 2 8 आणि किती उरले? 4 2 8 2 उरले ना. 4 7 28 म्हणजे 27 मीटर ही बाजू आली बाळांनो. ही बाजू आली. परिमितीवरून चौरसाची बाजू काढून घेतली जी की आली 27 मीटर. ठीक आहे. मग जो हा आयताकृती होता, आयताकृती जो आहे प्लॉट, त्याचा 1/4 भाग हा चौरसाकृती कारंज्याच्या भागाने व्यापलेला आहे. किती? 1/4 म्हणजे 4 भागापैकी 1 भाग हा कारंजाने भागलेला आहे. म्हणजे या चौरसाकृती कारंजाचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं असेल तर किती होणार हो? 27चा वर्ग करायचा. क्षेत्रफळ काढून घेऊयात. 729 असं येणार. किती येणार? 729. काय आलं? चौरसाकृती कारंजाचं क्षेत्रफळ आलं. आता अशाच पद्धतीनं तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ सुद्धा काढता येणार आहे. कसं? तर हे 1/4 एका भागाचं 729 आहे. तुम्हाला आयताचं काढायचं म्हणून 729 गुणिले 4 करायचं बाळांनो. 1/4 कशाचं आहे? चौरसाचं आहे. कशाचं आहे? चौरसाचं आहे. मग आयताचं काय असणार? 4 गुणिले चौरसाचे क्षेत्रफळ हे लक्षात घ्या. मग बघा या ठिकाणी 729 गुणिले 4 करा. 9 चौक 36. 3 उरले. 4 1 4 4 2 8 8 आणि 3 11. हात चाला 1. 7 चौक 28. 28
अधिक 1 29. 2916 बघा, तुम्ही माझ्यासोबत कॅल्क्युलेशन करा. सजग राहा. 2916 मीटर स्क्वेअर हे आयताचं क्षेत्रफळ आलं. पण आपल्याला क्षेत्रफळ हवंय का? नाही, आपल्याला हवंय आयताची लांबी. मग लांबी काढून घ्यायला सोपं आहे ना, इझी आहे. काय करायचं? 2916 हे आयताचं क्षेत्रफळ आहे. तुम्हाला लांबी आणि रुंदी माहिती आहे, सपोज केलेली आहे, तुम्ही गृहीत धरलेली आहे, त्यावरून काढू शकता. मग बघा, 2916 गुणिले 4 भागिले 9 बरोबर x वर्ग. 9 ने 2916 ला भाग द्या आणि सांगा काय येतं भागाकार. तर या ठिकाणी 9 1 9, 9 त्रिक 27, 9 दोन्ही 18 आणि 9 चौक 36. बघा 324 माझं आलेले. मग 324 गुणिले 4 करा, 4 चौक 16, 8 चालेल, 4 दोन्ही 8 आणि 1 9, 4 त्रिक 12. आता x वर्ग. असं करण्यापेक्षा आणखीन एक सोपी टेक्निक मी सांगते. इथं काय राहिले तुमचं? 324 गुणिले 4 बरोबर x वर्ग. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्या. 324चं पण वर्गमूळ घ्या आणि 4चं पण वर्गमूळ येतं. 324चं वर्गमूळ 18 आणि 4चं वर्गमूळ 2 आणि इथं x वर्गचं वर्गमूळ x. ठीक आहे. मग काय आलं? 18 दोन्ही 36. 18 दोन्ही 36. हे x आले बरं का. हे फायनल आन्सर नाही, हे x आहे. हे लक्षात असू द्या. तुम्हाला लांबी काढायची बाळांनो. मग लांबी किती आहे? 9x/4. मग 9 गुणिले 36 छेदामध्ये 4 आणि आता काटाकाटी करा. 4 9 36. 9 गुणिले 9 81 मीटर ही तुमची त्या आयताची लांबी राहणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे छान उदाहरण सोडवायचं आहे. समजलं का रे सगळ्यांना? बघा, प्रोसेस थोडीशी मोठी आहे पण खूप मस्त असं उदाहरण आहे. IMP एक्झाम्पल आहे. लक्षात ठेवा कशा पद्धतीनं सोडवायचंय. हर एक स्टेप लक्षात ठेवा, लिहून घ्या मस्तपैकी तुमच्या वहीमध्ये. आता याच्यापेक्षाही तुम्हाला सोपं हवं असेल तर सांगू का? बघूयात. याच्यापेक्षाही सोपं हवंय का रे तुम्हाला? सांगू का? बघूयात. हो मॅम. कोण आहे? हॅलो मॅम. हॅलो हॅलो. चला बघा, स्वरांजली आखाडेला कंठाळा पण आला. चला असो, व्यवस्थित लिहून घ्या. ज्यांचं झालेलं नाही, भाबड तुझं झालं असेल. कोण आहे हा? हा, जे अभ्यासू आहेत तेच हो म्हणणार आहेत. आय नो दॅट. ओके ओके. चला, 8ही वाजले नाहीत, 8ला 1 कमी आहेत. पण काही जण बघा किती त्यांचे कॅपेबल म्हणजे हे आहेत, आणखीन उत्सुकता आहेत. हा हा, तुला लिहायचंय? ठीक आहे, मी दाखवायला लागले ना. मग थांबा, मला बघू द्या रिप्लाय आधी कोण कोण हो म्हणताय. तर आणखीन याच्यापेक्षा आणखीन एक सोपी टेक्निक मी तुम्हाला सांगते. चला लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतरच मी पुढचा प्रश्न घेणार आहे. शेवटचा प्रश्न अतिशय सोपा आहे. त्याची टेक्निक ही सोपी आहे. 1 मिनिटात तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवेल. पण हा प्रश्न महत्वाचा आहे. ह्याची आणखीन सोपी टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा बाळांनो, या ठिकाणी बघा काय आहे, काय सांगितले बघा. इथं एवढं, इथूनच तुम्ही तुमचं उत्तर काढू शकता. इथंच इथंच चौरसाची बाजू तुम्हाला 27 मीटर सांगितली आणि चौरस कसा व्यापलाय? त्या आकृतीचा 1/4 हा कसा आहे? चौरस आहे. 1/4 म्हणजे एक बाजू 27 आहे. आयताला, आयताच्या किती साइड्स राहिल्या? 3. मग 27 3 81. आहे की नाही झटपट उत्तर? 81 मीटर आलं की नाही उत्तर?
पण हे बेसिक पूर्ण तुम्हाला कळायला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं मी तुम्हाला सोडून दिलेले. चला पुढचा प्रश्न पाहूयात. तुम्ही रेकॉर्डेड मध्ये सुद्धा ज्यांचं झालं नाही त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ काढायचा आणि पाहून लिहायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. आपल्याला कोणाचा प्रश्न दिलेला आहे. वरील आकृतीतील कोणांची संख्या मोजा. अतिशय सोपा ट्रिकी क्वेश्चन आहे बघा. या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला नंबरिंग द्यायची आहे. ठीक आहे. प्रत्येक अँगल मध्ये 1 2 3 4 आणि या सगळ्यांची बेरीज करायची आहे. +2 +3 +4. सो 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 1 10. सो फायनल आन्सर इज 10. 10 कोण आहेत. या आकृतीतील कोणांची संख्या 10 ही आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढायचं आहे की नाही. सोपं झटपट असं उत्तर येतं. समजलं का सगळ्यांना? लक्षात आलं? चला मग थांबूया त्या ठिकाणी. हॉल तिकीट आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी काढलेले नाही त्यांनी ऑनलाईन काढून घेऊ शकता हॉल तिकीट. ठीक आहे. चला ज्यांनी पेपर नसेल सोडवला आजचा त्यांनी सोडवा. 11व्या क्रमांकाचा पेपर आहे. व्यवस्थित सोडवा. 2 तास वेळ घ्या प्रॉपर. चला थांबूयात या ठिकाणी. बाय बाय टू ऑल.